सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज दुपारी 2 वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं आलेले आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू होणार आहे। तर आज सकाळीच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अचानकपणे पैसे इथं जमा झालेले आहे, जे की 2500 रुपये। काही लोकांना 1 रुपये आलेला नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर आता सरकारची आतली एक अपडेट आलेली आहे। तर आता सरकारने 3 टप्प्यांमध्ये पैसे इथं सोडलेले आहे। पहिले म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे, श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर अशांचे पैसे इथं टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये येत आहे। दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, तर आता गोंधळून जाऊ नका, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही लगेच तपासा। तर आज दुपारपासूनच पैसे, तर अचानकपणे जे काही 7 वाजतापासूनच खात्यामध्ये पैसे तर आलेले आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे। तर आता अहमदनगरमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे। सकाळपासूनच DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। पुणेमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे। दुपारपासून टप्पा इथं खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। त्यानंतर इथे आपलं सातारामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 2500 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे। सांगलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। SMS सुटलेले आहे, लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही। सोलापूरमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची DBT ॲक्टिव्ह झालेली आहे, म्हणजे आता आधार लिंक बँक खात्यामध्ये यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरू झालेल्या संध्याकाळपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे तर येतील। नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेल्या टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे ते जमा केले जाईल। धुळेमध्ये सुद्धा आजच पैसे इथं खात्यामध्ये येणार आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा खात्यामध्ये जे काही पैसे इथं खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, त्यानंतर इथे आपलं जळगाव। तर आता यामध्ये तुम्ही तुमचा कोणता जिल्हा आहे ते लगेच चेक करा। तर आता ज्यांनी कोणी KYC केलेली नसेल तर अशांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे पैसे तर अडकू शकते। त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, दुपारनंतरच पैसे खात्यामध्ये येत आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रिलीज झालेलं आहे, तर लगेच तुम्ही चेक करा। जालना, बीड, तर या जिल्ह्यांमध्ये जे की जालन्यामध्ये प्रक्रिया चालू आहे। त्यानंतर बीडमध्ये आज इथं जे की इथं लातूरमध्ये सुद्धा खात्यामध्ये इथं पैसे इथं येत आहे। त्यानंतर इथे उस्मानाबादमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह झालेल्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। नांदेडमध्ये सुद्धा सायंकाळपर्यंत पैसे तर खात्यामध्ये इथं येणार आहे। परभणीमध्ये सुद्धा दुसऱ्या टप्प्यांमध्ये, तर आता दुसरा टप्पा 72 ते 48 तासाच्या आत खात्यामध्ये इथं येईल। हिंगोलीमध्ये प्रक्रिया चालू आहे। बुलढाणामध्ये आजपासून खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात आज दुपारी। त्यानंतर इथं अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। अमरावती, यवतमाळ, वर्धा, तर या जिल्ह्यांमध्ये DBT जे की सायंकाळपर्यंत पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात। त्यानंतर जे इथे आपलं यामध्ये नागपूरमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं येत आहे। भंडाऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, जे की खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहे। गोंदियामध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की प्रक्रिया। चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे। गडचिरोलीमध्ये सुद्धा DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे येत आहे। तर जे की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये व ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे, तर आता यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे इथं येणार नाहीत। काही जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्या, तर काही लाभार्थ्यांना इथं 2500 ते 1500 ते 1000 रुपये इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे। तर आता यामध्ये महत्त्वाचा जो काही आहे, यामध्ये विधवा महिला असेल, अपंग असेल, वृद्ध व्यक्ती असेल, अनाथ असेल, त्याचप्रमाणे 2 हप्ते एकत्र 2500 रुपये, 1500 रुपये, 1000 रुपये, काही जणांना 2 हप्ते रोखले असेल तर 3000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे। तर आता यामध्ये कोणाला आजपासून पैसे इथं येणार नाही, म्हणजे जे काही पैसे आहेत ते कोणाला खात्यामध्ये इथं येणार नाही। आधार लिंक नसलेले, जे की NPCI इनॲक्टिव्ह खाते असणारे, खाते बंद असणारे, नवीन व्हेरिफिकेशन यांचे पैसे आता इथं येणार नाहीत। पैसे न येण्याची मुख्य 3 कारणे आहेत। तर यामध्ये कोणकोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही, मोस्ट इम्पॉर्टंट जे की यामध्ये आहे, आधार लिंक आहे पण NPCI इनॲक्टिव्ह आहे, तर अशाने बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या। खाते चालू आहे पण 6 महिन्यापासून ट्रान्झॅक्शन नाही, त्यामुळे तुमचं जे की खातं आहे कधी वर्क करत नाही, म्हणजे बंद पडलं राहते, इनॲक्टिव्ह होते। मोबाईल नंबर अपडेट नसते, त्यामुळे काही अडचणी इथं जाऊ शकते। बरेच जणांचं यामध्ये KYC, जे की KYC बँकेची केलेली नसते, त्यामुळे सुद्धा तुमचे पैसे तर रखडलेले राहते।
आज दुपार 2 नंतर पैसे खात्यामध्ये येणार आहेत. तर काही खात्यामध्ये थेट पैसे इथं जमा होणार आहेत, तर काही खात्यांमध्ये इथं आज खात्यामध्ये काही सायंकाळी 6 वाजेपर्यंत पैसे इथं जमा होतील. आता बरेच जणांचे जे काही कमेंट्स येतात, की खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु दिसत का नाही? तर आता डी-बी-टी रिलीज इथं झालेली आहे. सी-बी-एस जे की अपडेट व्हायला उशीर लागते. म्हणजे पैसे तर खात्यामध्ये येते, पण दिसायला इथं टाईम लागते. त्यानंतर इथं जे काही पैसे येण्याची जी काही वेळ आहे, ते सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा, दुसरा टप्पा 2च्या नंतर आणि सायंकाळी. तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता पुढील डी-बी-टी जे काही महिन्यामध्ये, आठवड्याभरांमध्ये काही जणांचं होल्डिंग आहे, काही जणांची के-वाय-सी बाकी आहे, तर अशाने के-वाय-सी करून घ्या. तर आता हेल्पलाईन नंबर, तर आता हा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे समाज कल्याण कार्यालय, तहसील कार्यालय. तर ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशाने संपर्क साधायचा आहे. तर आता सर्वांचेच पैसे खात्यामध्ये येत आहे. आता यामध्ये कोण पात्र असतात, तर यामध्ये विधवा महिला, घटस्फोटित, दिव्यांग, 65 वर्षावरील, गंभीर आजारग्रस्त, वार्षिक उत्पन्न कमी असणारे, मर्यादित असणारे, त्यामध्ये 21,000 रुपये असणे आवश्यक आहे. पैसे किती आणि किती मिळतात, तर यामध्ये किती आणि केव्हा मिळतात, तर त्यामध्ये 1000 ते 1500, 2000 ते 2500 रुपये डी-बी-टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता यासाठी लागणारे जे काही नवीन अर्जासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, बँकेचं पासबुक, दिव्यांग, अपंग, रहिवासी दाखला, तर अशांचे पैसे इथं खात्यामध्ये जमा. तर लगेच तुम्ही तुमच्या खात्यात किती रुपये जमा झाले लगेच चेक करा.